आम्हा डेकोरेशनवाल्याचा जेवढं डेकोरेशन छान आणि सुंदर दिसते ना, त्यापेक्षा आमचं जे गोडाऊन आहे ना, त्यामध्ये तेवढाच गोंधळ आणि तेवढाच मटेरियलचा विस्कळीतपणा दिसेल तुम्हाला. आलं डेकोरेशन की टाका मटेरियल, आलं डेकोरेशन की टाका मटेरियल. हे बघा आमचा असा गोंधळ राहतो. जेवढं आमचं डेकोरेशन छान, तेवढ्या आमच्या गोडाऊनमध्ये गोंधळ पण तेवढाच छान. हे असं असतं पसारा इव्हेंटवाल्यांचा. हे आमचं गोडाऊन. काय आलं की मटेरियल टाकून द्यायचं गोडाऊनमध्ये. हे असं गोडाऊनच्या भोवताल चारी बाजूनं मटेरियलच मटेरियल. हे असं फक्त डेकोरेशन दिसाय आमचं छान असते, बाकी पसारा वगैरे आमचं लावण्याची कुठल्याच डेकोरेशनवाल्याला सगळ्याची कंडिशन सारखी आहे. कुठल्याच डेकोरेशनवाला पद्धत नसते. अशाच पद्धतीनं कुठं पण आलं की ठेवून टाकायचं, आलं की ठेवून टाकायचं. टेन्शनच घ्यायचं नाही दुसरं. कामाचा एवढा व्याप असतो ना सीझनमध्ये की डेकोरेशनचे पसारा हे पद्धतशीर लावायचा आणि पद्धतशीर काढायचा एवढा वेळच नसतो आमच्याकडे. त्यामुळं हे असा पसारा, आली गाडी हे आपला टेम्पो, आलं मटेरियल की लगेच उतरून ठेवायचं. जिथं जागा दिसेल तिथं उतरून ठेवायचं. काही नियोजन नसतं, काय नसतं, मटेरियल कसं लावून ठेवा काय नाही. नियोजन फक्त आमचं स्टेजवर दिसतं. स्टेजवर जर कोणी आमचं डेकोरेशन बघितलं तर म्हणतात की किती नियोजनबद्ध काम असते यांचं. पण अक्षरशः तसं काहीही नसतं. जे आमच्या गोडाऊनमध्ये आल्यावरच तुम्हाला समजेल की आमचा काय पसारा असतं धिंगाणा. हे फुलाच्या पट्ट्या, हे गोल्डनचे पिल्लर, हे धुवाहंडी, हे पेपर ब्लास्टची मशीन. हे उंदरानं पण खूप धिंगाणा केला. हे गोडाऊन शेतामध्ये असल्यामुळं उंदरांचा लई त्रास आम्हाला. शेवटी काय करणार, किती पण उंदरं मारलं तरी ते अजून येतातच कुठून ना कुठून तरी. कंट्रोल नाहीच त्यांच्यावर. पण निसर्गरम्य वातावरणामध्ये आमचं काम चालू असतं. मेंटेनन्सचं, डागडुगीचं काम. मस्तपैकी वातावरण आहे इकडं. मन मस्त रमतं आमचं इकडं. छान एकदम. एखादं काम किती लागलं इथं आलं की आम्हाला मस्त वाटतं, आराम वगैरे. डेकोरेशन मस्त छान. हे मटेरियल आमचं. सध्या इव्हेंटवाले एवढे होऊन गेलेत, प्रत्येक गावामध्ये, गल्लीमध्ये 3-4, गावामध्ये 2-3. त्याच्यामुळे सध्या हा धंदा पण खूप कॉम्पिटिशनचा झालेला आहे. हे शेत आपलं. सध्या धंद्यामध्ये खूप कॉम्पिटिशन झालेलं आहे.